एका क्लर्कने आपल्या डॉक्टर प्रेयसीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना हरियाणातील हिसारमध्ये घडली आहे। आरोपीचं नाव उदेश यादव असून तो विवाहित आहे। मयत डॉक्टर भावना यादव त्याच्यावर पहिल्या पत्नीला सोडून आपल्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती, त्यामुळे आपण तिची हत्या केल्याचं उदेशनं म्हटलं आहे। पोलिसांनी त्याला अटक केली आहे। भावना आणि उदेश यांच्यात प्रेम संबंध होते। भावना त्याला पत्नीला घटस्फोट देण्यास सांगत होती, या कारणामुळे उदेशने तिला जाळलं। ही घटना 2 मे 2025 रोजी उघडकीस आली। राजस्थानमधील कोटपुतली बहडोर मधील अनंतपुरा गावातील 25 वर्षीय डॉक्टर भावना यादव हिच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं आहे। रेवाडीचा रहिवासी असलेला उमेश यादव हा हरियाणा कृषी विद्यापीठात क्लर्क म्हणून काम करतो। पोलीस तपासात असं समोर आलं आहे की डॉक्टर भावना आणि उदेश यांच्यात प्रेम संबंध होते। भावनाने उदेशला त्याच्या पत्नीला घटस्फोट देण्यास सांगितलं, त्यामुळे उदेश खूप वैतागला होता। 24 एप्रिल रोजी लुदास रोडवरील किसान आश्रमाजवळ असलेल्या आपल्या क्वार्टरमध्ये त्याने भावनावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं। आगीत भाजलेल्या भावनाला उदेशनेच शहरातील सोनी बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि तिथून तो पळून गेला। या घटनेनंतर भावनाच्या कुटुंबियांनी तिला जयपूरला नेलं। SMS हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। राजस्थान पोलिसांनी भावनाची आई गायत्री देवी यांच्या तक्रारीवरून उदेश यादव विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केलाय। हिसार पोलिसांनी उदेशला ताब्यात घेतलंय। उदेशने पोलिसांना सांगितलं की 23 एप्रिल रोजी भावना दिल्लीहून हिसारला आली होती। हिसारमध्ये आल्यानंतर ती HAU मधील उदेशच्या क्वार्टरवर गेली। तिथे संध्याकाळी आणि 24 एप्रिलच्या सकाळी उदेशला घटस्फोट देण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झालं। त्यामुळे रागाच्या भरात उदेशने भावनावर पेट्रोल टाकून तिला आग लावली। उदेश आणि भावनाची पहिली भेट 2018 मध्ये एका लग्न समारंभात झाली होती। त्यावेळी त्यांची ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेम संबंध सुरू झाले। भावना अनेकदा उदेशला भेटण्यासाठी हिसारला येत होती। दोघांमध्ये फोनवरही खूप बोलणं व्हायचं। भावना उदेशवर सतत घटस्फोटासाठी दबाव टाकत होती।